हॅलो फ्रेंड्स. सो लास्ट लेक्चरला आपण फॉरवर्ड चार्ज आणि रिव्हर्स चार्ज, ऍक्च्युली रिव्हर्स चार्जचा पार्ट जो होता तो कम्प्लीट केलेला होता इन केस ऑफ गुड्स अँड इन केस ऑफ सर्व्हिसेस ॲज वेल. सो सेक्शन 12 सबसेक्शन 3 आणि सेक्शन 13 सबसेक्शन 3 ह्या दोन्ही गोष्टी आपण स्टडी केलेल्या होत्या. टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स एकदा पटकन रिवाइज करूया की डेट ऑफ इन केस ऑफ गुड्स रिव्हर्स चार्जच्या अंडर जर सप्लाय टॅक्सेबल असेल तर डेट ऑफ रिसीट ऑफ गुड्स किंवा डेट ऑफ पेमेंट म्हटल्यावर आपल्या मनामध्ये दोन गोष्टी आल्या पाहिजेत की एक तर डेट ऑफ पेमेंटची बुक एंट्री किंवा ज्या दिवशी बँकेतून ते अमाऊंट डेबिट होईल ती डेट, यापैकी जी अर्लियर असेल ती डेट, किंवा 31st डे फ्रॉम द डॉक्युमेंट इश्यूड बाय सप्लायर. मी मुद्दाम डॉक्युमेंट का म्हणतो की ते इनव्हॉइस असू शकेल किंवा एखादी कच्ची पावतीही असू शकेल. ठीक आहे, बिकॉज सप्लायर मे नॉट बी रजिस्टर्ड ऑलवेज. सो ह्या तीन डेट्स पैकी जी डेट पहिली आहे, विच एव्हर इज अर्लियर, दॅट डेट विल बी द टाइम ऑफ सप्लाय. ऍट दॅट टाइम वी आर लायबल टू पे टॅक्स on such goods under reverse charge. If time of supply is not, we are not able to identify or we are not able to decide time of supply as per these three clauses, then we have to go to the date of book entry in our books of accounts, that means recipients books of accounts. That means if date of payment is not ascertainable, if there is no invoice, that so that 31st day is not ascertainable and date of receipt of goods is not ascertainable, then when we are going to book that expenditure, that purchase, that inward supply in our books of accounts, that date will be the time of supply. In case of supply of services, there are two basically criteria or categories. First thing is ordinary case and second thing is special cases. So in ordinary cases, again, date of payment means the date of payment entry or date of debit in bank account, 61st day from document issued by the supplier. यापैकी जी डेट पहिली येईल, विच एव्हर इज अर्लियर, इफ नॉट पॉसिबल बाय दीज डेट्स, देन डेट ऑफ रिसीट ऑफ सर्व्हिस इन द बुक्स ऑफ recipient will be the time of supply. In special case is supplier is associate outside India and recipient is in India, so this is import of service. So in this case, date of payment or date of book entry, whichever is earlier. तर date of payment or date of book entry कोणाच्या बुक्स मध्ये असणार आहे? Date of book entry of recipient obviously. So that will be time of supply whichever is earlier. So हे आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलेलं होतं. दिस वॉज जस्ट अ ब्रीफ रिव्हिजन ऑफ द सेम. नाऊ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द लास्ट और कन्क्लुडिंग पार्ट, ज्या सबसेक्शन 4 च्या प्रोव्हिजन्स आहेत. नाऊ रिमेंबर, ह्या सेक्शन मध्ये टोटल 6 सबसेक्शन्स आहेत तुम्हाला मी सांगितलंय. त्यापैकी 6th प्रोव्हिजन जो आहे किंवा 6th सबसेक्शन जो आहे तो दोन्हीकडे परत सारखाच आहे, सेम आहे. त्याच्यानंतर 5th आणि 4th, आता महत्वाचे राहिले 4th आणि 5th. त्यापैकी 4th प्रोव्हिजन कडे आपण आता येऊया. हा 4th सबसेक्शन जो आहे हाही गुड्स आणि सर्व्हिसेसच्या केसमध्ये सिमिलर आहे, सेम आहे. सो इट विल बी इझियर टू अंडरस्टँड. लेट्स रीड सबसेक्शन 4. In case of supply of vouchers by supplier, the time of supply shall be A, the date of issue of voucher if the supply is identifiable at that point, or the date of redemption of voucher in all other cases. इतकाच आहे. आपण सर्व्हिसेसच्या केसमध्ये जाऊया, मुद्दाम डायरेक्ट रीड करूया आणि मग ही सगळी केस जी आहे ती विथ इलस्ट्रेशन समजावून घेऊया. ओके, yes, come to subsection 13 subsection 4. In case of supply of vouchers by a supplier, the time of supply shall be A, the date of issue of voucher if the supply is identifiable at that point, or date of redemption of voucher in all other cases. Same wording आहे. सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 12 and सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 13 सेम वर्डिंग आहे. त्याच्यामुळे आपण एकच एक्झाम्पल घेऊन या दोन्ही कॉन्सेप्ट काय आहेत त्या समजून घेणार आहोत. नाउ लेट्स कम टू अवर एक्झाम्पल. व्हाउचरची डेफिनेशन आपण बघितली होती. व्हाउचर्स म्हणजे काय असणार आहे हो, की एक ते डॉक्युमेंट आहे किंवा एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे जेव्हा एखादी व्यक्ती सप्लायरला प्रेझेंट करेल, हा कोण आहे? सप्लायर आहे. जेव्हा एनी पर्सन will present that document to the supplier, supplier shall provide either goods or services worth the amount noted in that instrument. Correct? ह्याच्यानंतर आपण हेही बघितलं होतं की that instrument should identify the potential suppliers,
कारण का, जर मग कुठचेही असं डॉक्युमेंट असेल की ओके ते डॉक्युमेंट मी कुठेही घेऊन गेलो प्रेझेंटेशनसाठी तरी सुद्धा मला तेवढी अमाऊंट मिळाली पाहिजे किंवा तेवढ्या अमाऊंटचे गुड्स मिळाले पाहिजेत, देन इट विल बिकम अ करन्सी नोट. सो व्हाउचर इज नॉट ऍक्च्युअली करन्सी नोट. हे मी आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं. तुम्ही जर करन्सी नोट बघितली तरी करन्सी नोट वरती तुम्हाला दिसेल की त्याच्यावरती आरबीआय गव्हर्नरचं एक स्टेटमेंट असतं. सो व्हाउचर इज नॉट अ करन्सी नोट. सो व्हाउचरने कुठेतरी ते पोटेन्शियल सप्लायर्स आहेत ते आयडेंटिफाय केले पाहिजेत किंवा त्या संदर्भातलं जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल ते एक तर त्या व्हाउचरवरती मेन्शन केलं असेल किंवा त्यासाठी सप्लायर बरोबर जे काही अग्रीमेंट झालं असेल तिथे मेन्शन केलं असेल. आता ही ट्रान्झॅक्शन ऍक्च्युअली काय होती आणि या टाइम ऑफ सप्लाय समजून घेण्यासाठी आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊया. ओके, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. ही एक कंपनी आहे माझी. त्या कंपनीचं नाव आहे रिलायन्स जिओ. जिओ जी भरके. ओके, सो माझी नाही ऍक्च्युअली ती, पण अज्युम करा. ठीक आहे. सो या रिलायन्स जिओला काय करायचंय की त्यांचे काही एम्प्लॉईज आहेत. कोण आहेत? एम्प्लॉईज आहेत. सो ह्या एम्प्लॉईज ना त्यांना काही कुपन्स द्यायचे की रेस्टॉरंट व्हाउचर्स द्यायचे आहेत. रेस्टॉरंट व्हाउचर्स द्यायचे आहेत. ओके, सो आता ह्या व्हाउचरने काय करायचंय तर इथे एक मोठं हॉटेल आहे. ताज नावाचं, ताज रेस्टॉरंट्स. सो ह्या रेस्टॉरंट्सचे व्हाउचर्स द्यायचे. सो हे एम्प्लॉई लोक जेव्हा हे व्हाउचर घेऊन ताजमध्ये जातील त्यांना से हे व्हाउचर असेल 10,000 रुपीजचं. आता ताज आहे म्हटल्यावर आपल्याला थोडी अमाऊंट जास्त ठेवायला हवी. सो हे 10,000 रुपीजचं व्हाउचर असेल. ओके, सो हे व्हाउचर घेऊन जेव्हा एम्प्लॉईज ताजमध्ये जातील तेव्हा त्यांना 10,000 एवढ्या अमाऊंटचं जेवण तिथे वाढण्यात येईल, अशा पद्धतीचा व्हाउचर आहे. आता मला एक साधी गोष्ट सांगा हो, की ताज हॉटेलवाले काय फुकट जेवण देणार आहेत? नक्कीच नाही ना. ताज हॉटेलवाले असं नाही ना म्हणणार की ओके रिलायन्सने इश्यू केलेत ना आम्ही फुकट जेवण देतो. नाही, ताज हॉटेल्सवाले म्हणतील ओके एम्प्लॉईज कडून पैसे नाही ना घ्यायचे, मग जेव्हा आम्ही ही व्हाउचर्स रिलायन्स जिओला इश्यू करू तेव्हा रिलायन्स जिओने आम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे, कन्सिडरेशन त्याचं रिलायन्स जिओने ट्रान्सफर करायचं आहे. ताज थोडीच फुकट व्हाउचर्स ट्रान्सफर करणार आहे. सो ऍक्च्युअली काय होतं की रिलायन्स जिओ ताजला सर्टन समजा 30,000 रुपीज जी अमाऊंट आहे ते ट्रान्सफर करतं. ताज हॉटेल ह्यांना 3 व्हाउचर्स इश्यू करेल. कोणाला? रिलायन्स जिओला. आणि मग रिलायन्स जिओ ती 3 व्हाउचर्स जी आहेत ती आपल्या 3 एम्प्लॉईजना देतील की ओके तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं सो आम्ही तुम्हाला ही व्हाउचर्स देतो, तुम्ही विथ फॅमिली ताजमध्ये जाऊन 10,000 रुपीज साठी डिनर किंवा लंच घेऊ शकता. ठीक आहे. आता जेव्हा हे लोक घेऊन जातील ताजमध्ये हे व्हाउचर, आता ह्या केसमध्ये टाइम ऑफ सप्लाय केव्हा अज्युम करायचा असा प्रश्न आहे. हे मुळात तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन समजून देत की या ठिकाणी आता मला सांगा की ऍक्च्युअली रिसिपियंट कोण आहे. रेसिपियंटची डेफिनेशन आठवा. कन्सिडरेशन इन्व्हॉल्ड असेल तर पर्सन हु इज लायबल टू पे द कन्सिडरेशन इज द रेसिपियंट. आठवतंय का? सो इन दिस केस हु इज द रेसिपियंट? ऍक्च्युअली रिलायन्स जिओ इज द रेसिपियंट, बट हु इज गोइंग टू कंझ्युम दॅट गुड्स ऑर सर्व्हिसेस? ताज, सॉरी, दॅट एम्प्लॉईज ऑफ रिलायन्स जिओ. लक्षात येत आहे? सो देअर इज अ डिफरन्स बिटवीन द पर्सन हु इज पेइंग द अमाऊंट अँड पर्सन हु इज कन्झ्युमिंग दॅट गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. सो आता इथे ताज हॉटेलचं एक्झाम्पल आपण घेतलंय, ताज रेस्टॉरंटचं एक्झाम्पल घेतलंय. सिमिलरली दुसरं कुठच्या तरी कमॉडिटी असेल, मे बी दॅट एखादं क्लोथ शॉप असेल किंवा एखादं गिफ्ट आर्टिकल्सचं शॉप असेल आणि मी तेवढ्या अमाऊंटची काहीतरी व्हाउचर्स त्यांच्याकडून परचेस केली असतील. सो बेसिकली एक गोष्ट अशी लक्षात ठेवायला हवी की जरी एम्प्लॉईजना ते व्हाउचर दाखवल्यावर कन्सिडरेशन तेवढा गुड्स किंवा सर्व्हिसेस रिसीव्ह होत आहेत, पण त्या व्हाउचर्ससाठी आयदर रिलायन्स जिओने आधीच पेमेंट केलेलं असेल किंवा नंतर अंडर कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट नंतर करणार असतील. किंवा रिलायन्स जिओने सांगितलं असेल ओके आम्ही ही व्हाउचर्स इश्यू करू, ही तुम्हाला आम्ही आधी सांगून ठेवतो किती व्हाउचर्स आहेत ती, एवढी व्हाउचर्स तुम्ही तुमच्याकडे जेवढी रिडम होतील तेवढी आम्ही तुम्हाला नंतर पेमेंट करू. लक्षात येतंय? सो बेसिकली अशी ट्रान्झॅक्शन असणार आहे. आता हे मी अशीच मेजॉरिटी केसमध्ये अशी ट्रान्झॅक्शन होते. आता इथे एम्प्लॉईज घेतले, मे बी तिथे काही प्राईम कस्टमर्स असतील किंवा काही प्राईम सप्लायर्सना ते इश्यू करत असतील, व्हॉट एव्हर, पण बेसिक ट्रान्झॅक्शन असं होतं. आता टाइम ऑफ सप्लायच्या क्लॉज वरती येऊया. मुळात आम्ही एक्झाम्पल समजून घेतला की कन्सिडरेशन कुठे कुठे पे कुणाकडून तरी कुणाला पे होणार आहे आणि मग जस्ट बाय प्रेझेंटिंग दॅट व्हाउचर्स तुम्हाला गुड्स किंवा सर्व्हिसेस या मिळणार आहेत. आता ते काय म्हणतात प्रोव्हिजन मध्ये, आता मी इथे क्लॉज वरती येत नाहीये,
पण तुम्ही तुमच्या समोर ती बेअरॅक्टची प्रोव्हिजन ठेवा सबसेक्शन 4 ची. आता ते काय म्हणतात की जर त्या व्हाउचरच्या अगेन्स्ट काय सप्लाय होणार आहे, पुन्हा सांगतो, जर त्या व्हाउचरच्या अगेन्स्ट कुठला सप्लाय होणार आहे, काय सप्लाय होणार आहे, हे जर व्हाउचर इश्यू करताना आयडेंटिफिएबल असेल तर ज्या दिवशी व्हाउचर इश्यू केलं जाईल त्याच डेटला सप्लाय होईल. थोडक्यात आता ह्या केसमध्ये काय होणार आहे की ताजला माहितीये ना की कंपल्सरी रेस्टॉरंट सर्व्हिसच आम्हाला मिळणार. तुम्ही अशा खोल्यात जाऊ नका की ताजमध्ये जेवून ते काही जेवतील, मध्ये पंजाबी फूड ऑर्डर करतील, चायनीज फूड ऑर्डर करतील. नो, आपलं काय ठरलेलं आहे की ही रेस्टॉरंट सर्व्हिस आहे. ठीक आहे. सो तुम्ही क्लासिफिकेशन लेवलवरती येऊन विचार करा की ह्या व्हाउचरच्या अगेन्स्ट काय देणार आहोत आम्ही, रेस्टॉरंट सर्व्हिस देणार आहोत. आणि रेस्टॉरंट सर्व्हिसचं क्लासिफिकेशन एकच आहे, फिक्स आहे. सो आम्हाला व्हाउचर इश्यू करतानाच माहिती आहे ताजला की ह्याच्या अगेन्स्ट आम्ही काय देणार आहोत. असा जर सप्लाय तुम्हाला व्हाउचर इश्यू करतानाच माहिती असेल तर ज्या दिवशी व्हाउचर इश्यू कराल तीच डेट तुमची टाइम ऑफ सप्लाय अज्युम होईल. म्हणजे त्याच दिवशी ताजला 30,000 रुपीज वरती टॅक्स पे करावा लागेल. मग ते 30,000 ऍक्च्युअली रिसिव्ह होवोत किंवा न होवोत. कारण ॲज गुड ॲज असं आहे की आम्हाला जर सप्लाय आयडेंटिफिएबल आहे त्याच वेळेला तर आम्ही व्हाउचर इश्यू केली म्हणजे काय केलं, आम्ही ॲज गुड ॲज सप्लायच केलाय ना. कारण आम्हाला माहिती आहे की जेव्हा त्याचा टाइम ऍक्च्युअली डिफर होईल की आमच्याकडे कधी तो एम्प्लॉई येऊन एक्झॅक्ट जेवण घेईल हे आम्हाला ऍट डेट माहिती नसणार आहे. पण आम्हाला हे माहिती आहे की या व्हाउचरच्या अगेन्स्ट आम्ही नक्की रेस्टॉरंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. सो मग आम्हाला माहितीच आहे आता, त्यामुळे मग त्याच डेटला सप्लाय अज्युम केला जाईल, टाइम ऑफ सप्लाय अज्युम केला जाईल. आता एक एक्झाम्पल बदलूया. आता ताजचं एक्झाम्पल नको, अगेन आपलं बेसिक एक्झाम्पल तेच राहील. आमची कंपनी तीच आहे, रिलायन्स जिओच आहे. रिलायन्स जिओला तर गिफ्ट व्हाउचर्स द्यायचेत. ओके, आणि गिफ्ट व्हाउचर्स कसली आहेत, सी रेमंड्स. रेमंड्स नावाची एक कंपनी आहे, मला माहिती नसेल तर सांगून ठेवतो. that company is famous that its office is in रत्नागिरी. या कंपनीचं पब्लिक लिमिटेड कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस जे आहे ते रत्नागिरीमध्ये आहे. तुम्हाला मे बी माहिती नसेल किंवा ह्याला तुम्ही JK फाइल्स लिमिटेड या नावानेही ओळखत असाल. ठीक आहे. रेमंड्स लिमिटेड. आता हे रेमंड्स लिमिटेड कसलं शॉप आहे किंवा कसला ब्रँड आहे तर बेसिकली मेन्स वेअर म्हणजे क्लोथ्स. ओके, मेन्स क्लोथवेअर, त्याच्यानंतर परफ्युम्स, त्याच्यानंतर आणखीन बरेच काय काय गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. सो मल्टिपल चॉईस, वॉलेट्स असतील, बेल्ट्स असतील. सो मेन्स वेअर सगळ्या जे काही व्हरायटी तिथे मिळते. सो आता रिलायन्स जिओने त्यांच्या एम्प्लॉईजना गिफ्ट व्हाउचर इश्यू केली, अगेन ₹10,000 ची. 3 एम्प्लॉईज आहेत रिलायन्स जिओचे. त्या तिघांना 10,000 इच ची व्हाउचर्स इश्यू केली. अगेन रेमंड्स लिमिटेड पे करणार आहे, सॉरी रिलायन्स जिओ पे करणार रेमंड्स लिमिटेडला 30,000 रुपीज. आणि रेमंड्स लिमिटेडनं 3 व्हाउचर्स जी आहेत ती इश्यू केलेली आहेत, ज्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजना दिली. आता ह्या केसमध्ये जेव्हा रेमंड्स लिमिटेडने व्हाउचर इश्यू केलेलं आहे तेव्हा रेमंड्स लिमिटेडला माहिती नाहीये की ऍक्च्युअली एम्प्लॉईज काय सप्लाय होईल. रेमंड्स लिमिटेड सांगितलं की ओके, आमच्या शॉपमध्ये येऊन 10,000 वरचे कुठचेही आयटम्स तुमचे एम्प्लॉईज परचेस करू शकतात. दॅट माइट बी क्लोदिंग, दॅट माइट बी शर्टिंग, स्युटिंग, दॅट माइट बी ब्लेझर्स, दॅट माइट बी परफ्युम्स, दॅट माइट बी एनी ॲक्सेसरीज ऑर कॉस्मेटिक प्रोडक्ट्स फॉर मेन. सो या ठिकाणी क्लासिफिकेशन सगळ्या आयटम्सचं वेगळं आहे आणि रेमंड्सला माहितीच नाहीये इश्यू करताना व्हाउचर की ओके ह्या व्हाउचरच्या अगेन्स्ट ही फिक्स कमॉडिटी सेल होणार आहे. मे बी ते वॉलेट परचेस करू शकतात, मे बी ते नुसतंच क्लोथ मटेरियल परचेस करू शकतात, मे बी ते रेडीमेड गार्मेंट्स परचेस करू शकतात, मे बी ते लेदर बेल्ट्स परचेस करू शकतात. सो देर इज अ वाईड व्हरायटी. त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे. परफ्युम्स आहेत, डिओड्रंट्स आहेत, देन शेविंग किट्स आहेत. सो ते काही परचेस करू शकतील ना 10,000 मध्ये. सो व्हाउचर इश्यू करताना व्हाउचर जो इश्यू करणार आहे म्हणजे जो सप्लायर आहे त्याला माहिती नाहीये की या व्हाउचरच्या अगेन्स्ट एक्झॅक्टली कुठच्या कमॉडिटीज किंवा सर्व्हिसेस सप्लाय केल्या जातील. आणि जर असं असेल तर ह्या केसमध्ये ज्यावेळी ते व्हाउचर रिडीम होईल, म्हणजेच काय, ज्यावेळी ते व्हाउचर ऍक्च्युअली युटिलाइज होईल. व्हाउचर रिडीम होईल म्हणजे काय, ते व्हाउचर घेऊन कोणतरी एम्प्लॉई इथे काउंटरवरती येईल, तो काहीतरी अमाऊंट परचेस करेल आणि त्या अमाऊंटच्या अगेन्स्ट ते व्हाउचर शो करेल. त्या डेटला तुम्हाला टाइम ऑफ सप्लाय अज्युम करायचा. नाही तर तुम्ही टॅक्स कसा पे करणार हो. टाइम ऑफ सप्लाय अज्युम करून तुम्ही काय करता,
तर टाइम ऑफ सप्लाय म्हणजे काय, लायबिलिटी टू पे. लायबिलिटी टू पे म्हणजे काय, त्याच्यावर आपण जीएसटी आउटपुट जीएसटी गव्हर्नमेंटला पे करणार. कुठच्या रेटने, काय अमाऊंट सप्लाय केली, म्हणजे काय कुठची आयटम सप्लाय केला, त्याचं काय HSN कोड होता, कुठे माहिती आहे. सो जर माहिती नसेल तर ज्यावेळी तुम्हाला ते माहिती होईल, आता हे माहिती केव्हा होईल, ज्यावेळी ते व्हाउचर रिडीम होईल. ज्यावेळी मी त्या शॉपमध्ये जाईन ऍज अन एम्प्लॉई आणि मी काहीतरी अमाऊंट काहीतरी प्रॉडक्ट चूज करेन आणि काउंटरपाशी येऊन आणि सांगेन की आय एम गोइंग टू परचेस दिस प्रॉडक्ट्स अगेन्स्ट दिस व्हाउचर, असं जेव्हा मी सांगेन त्याच वेळेला गव्हर्नमेंट त्या रिलायन्स रेमंड्सच्या शॉप ओनरला कळणार आहे, म्हणजे इश्यू सप्लायरला कळणार आहे की ओके, या व्हाउचरच्या अगेन्स्ट हे प्रॉडक्ट सप्लाय केले जाणार आहेत. मग ज्यावेळी हे व्हाउचर रिडीम होईल, म्हणजे ज्यावेळी मी ते गुड्स परचेस करेन त्यावेळी टाइम ऑफ सप्लाय असेल. लक्षात येते दोन केस मधला फरक. ज्यावेळी सप्लाय आयडेंटिफिएबलच नसेल इश्यू करताना, त्यावेळेला ज्यावेळी तुम्ही ते व्हाउचर ऍक्च्युअली रिडीम कराल त्यावेळी टाइम ऑफ सप्लाय असेल. पण ज्यावेळी परफेक्ट माहिती आहे व्हाउचर इश्यू करताना की याच्या अगेन्स्ट काय सेल आउट होणार आहे, त्यावेळी व्हाउचर इश्यू करताना ओके, रेमंड्स लिमिटेडने जर असं व्हाउचर इश्यू केलं असतं तर की ओके 10,000 रुपीजचे रेडीमेड गार्मेंट्स तुम्ही परचेस करू शकता, मग ज्यावेळी व्हाउचर इश्यू केला त्याच वेळी टाइम ऑफ सप्लाय आला असता, कारण तुम्ही आता आयडेंटिफाय केलं की ह्या व्हाउचरच्या अगेन्स्ट रेडीमेड गार्मेंट्सच फक्त परचेस केले जातील. लक्षात येतंय. सो ज्यावेळी व्हाउचर्स इश्यू केली जातात गुड्स किंवा सर्व्हिसेस दोन्ही केसमध्ये, ज्यावेळी सप्लाय ऍट द इश्युअन्स ऑफ व्हाउचर त्या टायमिंगला माहिती असतो, when supply is identifiable at the time of issue of vouchers, then time of supply will be the date of issue of voucher. And if the supply is not identifiable at the time of issue of voucher, that means in residual cases the time of supply will be the date on which the voucher will get redeemed. ठीक आहे. शांतपणे एकदा हवं तर रिवाइंड करून परत ऐका, दोन्हीकडे केसेस सेम आहेत. आपण थोडे बुक मधले एक्झाम्पल्स जी आहेत ती स्टडी करूया, सो दॅट तुम्हाला एक्झाम्पल्स बघून थोडं जास्त क्लिअर होईल. येस, इथे एक्झाम्पल्स दिलेली आहेत. Acme Sales Limited sells food coupons to company. The company gives these coupons to the employees as a part of agreed perquisites. The coupons can be redeemed of purchase of any item of food or provisions in the outlets that are part of the program. As the supply against which coupon will be redeemed is not known on the date of sale of coupon, the time of supply of the coupon will be the date on which the employee redeems it against foods or provision of items of his own choice. So काय सांगितलंय की ज्यावेळी त्यांनी फूड कुपन्स सेल केली, आता ही कुपन्स जेव्हा रिडीम केली जातील अगेन्स्ट एनी आयटम ऑफ फूड्स और प्रोव्हिजन्स. आता प्रोव्हिजन्स म्हणजे काय आहे, आता या ठिकाणी आउटलेट, इथे रेस्टॉरंट सर्व्हिस नाही आहे, पुन्हा कन्फ्युज होऊ नका. फूड सेल आणि रेस्टॉरंट इज नॉट द सेम थिंग. तुम्ही कुठच्या तरी एका मिठाईच्या दुकानामध्ये गेला आणि तिथून 1 किलो मिठाई परचेस केली, ती रेस्टॉरंट सर्व्हिस नाहीये. तुम्ही कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये गेलात, कुठल्या तरी फूड आउटलेटमध्ये गेलात, किंवा आपण त्याला फूड आउटलेट म्हणण्यापेक्षा काय म्हणू, ज्याला रेस्टॉरंट, धाबाज किंवा आपण जिथे फूड स्टॉल्स म्हणतो अशा ठिकाणी गेलात आणि जिथे तुम्ही ऑर्डर देऊन ते प्रिपेअर केलं गेलं, ती रेस्टॉरंट सर्व्हिस आहे. सो ही ऍक्च्युअली कसली सर्व्हिस आहे, से हिरापन्ना सारखं एखादं मोठं मिठाईचं दुकान आहे, याची तुम्हाला कुपन्स दिलेली आहेत. ठीक आहे. सो त्याचं एक्झाम्पल इथे दिलंय. सो त्याला इश्यू करताना माहिती नाही की याच्या अगेन्स्ट कुठचे आयटम सेल केले जातील, सप्लाय केले जातील. सो टाइम ऑफ सप्लाय विल बी द डेट ऑन विच एम्प्लॉई रिडीम्स इट अगेन्स्ट फूड्स और प्रोव्हिजन आयटम्स. प्रोव्हिजन आयटम्स म्हणजे काय, तुम्ही प्रोव्हिजनल स्टोअर्स वाचलं असेल ना, सो काही किराणा मालचे आयटम्स असतील किंवा फूड आयटम्स असतील, जाई त्यातला फूड आयटम पण म्हणता येणार नाही, सीधे पॅक्ड फूड आयटम असतात ना, से वेफर्स किंवा लेज, त्याला प्रोव्हिजनल आयटम्स म्हणतात. ठीक आहे. सो ते ज्यावेळी परचेस केलं जाईल त्यावेळेला ज्यावेळी ते रिडीम होईल ती टाइम ऑफ सप्लाय म्हणून अज्युम केली जाईल. सेकंड एक्झाम्पल, विथ ईच परचेस ऑफ लार्ज पिझ्झा ड्युरिंग क्रिसमस वीक फ्रॉम परफेक्ट पिझ्झा, वन कॅन बाय अ व्हाउचर ऑफ for ₹20 which will be redeemable till 5th January for small pizza. As the supply against the voucher will be redeemed is known on the date of issue of the voucher, the time of supply is the date of issue of voucher. तुम्हाला व्हाउचर घेतानाच माहिती आहे की हे पिझ्झाच्या अगेन्स्टच यूज होणार आहे किंवा हे व्हाउचर दिल्यावर मला पिझ्झाच मिळणार आहे. सो ऑन दॅट डेट ऑफ इश्यू ऑफ व्हाउचर विल बी द टाइम ऑफ सप्लाय. ओके. इथे तुम्हाला एक छानसा चार्ट काढून दिलेला आहे, सो तो एकदा रीड करून घ्या. अँड आय थिंक आपण त्याच्यावरती इनफ डिस्कशन जे आहे ते केलेलं आहे. सो तुम्हाला ज्यावेळी क्वेश्चन विचारला जाईल ना, त्यावेळी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की या क्वेश्चनचा रोख कुठे जातोय. त्याच्यातले शब्द बघून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ओके, हा क्वेश्चन काय डायरेक्शनने विचारला, त्यांना काय इन्व्होक करायचंय, तुम्हाला कुठली प्रोव्हिजन इन्व्होक करणं त्यांना एक्सपेक्टेड आहे आयसीआयला. सो ते तुम्हाला एकदा लक्षात आलं की ओके, हे व्हाउचर्स कडे चालेल, म्हणजे आम्हाला पहिला प्रश्न काय विचारायला हवा आपल्या डोक्याला, मेंदूला,
की व्हाउचरचा सप्लाय आहे ना, मग सप्लाय आयडेंटिफायबल आहे का हो व्हाउचर इश्यू करते वेळी? आहे. मग त्या व्हाउचरची इश्यू डेट हीच टाइम ऑफ सप्लाय नाहीये. मग व्हाउचर ज्या दिवशी रिडीम होईल त्या दिवशी आम्हाला ऍक्च्युअल सप्लाय काय तो करणार आहे, तो टाइम ऑफ सप्लाय. आणि त्याच्या मागचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगितलं की सप्लाय आयडेंटिफायबल आहे, त्यामुळे आम्हाला क्लासिफिकेशन माहिती आहे, त्याच्यावरचा रेट माहिती आहे, सो आम्ही त्यावेळी टॅक्स पे करू शकतो. जर मला माहितीच नाहीये की कुठची वस्तू त्याच्या अगेन्स्ट सप्लाय होणार आहे, तर मी काय रेटने टॅक्स पे करायचा आणि कसा पे करायचा? सो इट विल बी डिफिकल्ट. आणि म्हणूनच ती डेट सांगितलेली आहे की ज्या दिवशी ते व्हाउचर रिडीम होईल. रिडीम होईल म्हणजे त्या दिवशी आपल्याला ऍक्च्युअली कळेल की ओके, ह्या व्हाउचरच्या अगेन्स्ट हा सप्लाय आम्हाला करायचा आहे. लक्षात येते? ओके, येस. सो हा पार्ट दोन्ही सबसेक्शन्स मध्ये दोन्ही ठिकाणी सारखाच होता. इन केस ऑफ गुड्स आणि इन केस ऑफ सर्व्हिसेस दोन्ही प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या सारख्याच आहेत. लेट्स मूव्ह टू नाउ. वी हॅव कम्प्लिटेड सक्सेसफुली क्लॉज नंबर 4. नाउ वी आर कमिंग टू we have completed subsection 4. Now we are coming to subsection 5. आता सबसेक्शन 5 पण दोन्ही केसचा पॅरलली स्टडी करायचा आहे, इन केस ऑफ गुड्स, इन केस ऑफ सर्व्हिसेस. सो सेक्शन 5 काय आहे? तर सेक्शन 5 ह्या रेसिड्युअल केसेस आहेत. रेसिड्युअल केसेस म्हणजे कुठच्या? तर बेसिकली टाइम ऑफ सप्लाय जो आहे तो फॉरवर्ड चार्जच्या अंडर आम्ही डिसाइड केलेला आहे. फॉरवर्ड चार्जच्या केसमध्ये आपण 3 केसेस बघितलेले होते. ऍक्च्युअली गुड्सच्या केसमध्ये एकच केस येते की डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस और लास्ट डेट टू इश्यू इनवॉइस. करेक्ट. रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये रिसिट ऑफ गुड्स, डेट ऑफ पेमेंट, और त्याच्यानंतर थर्ड केस बघितली 31st डे फ्रॉम इश्यू ऑफ इनवॉइस, और ह्या सगळ्यांनी ठरत नसेल तर डेट ऑफ बुक एंट्री. त्यानंतर आपण व्हाउचर्सने बघितलं की व्हाउचर जर आयडेंटिफायबल असेल सप्लाय तर व्हाउचर इश्यूची डेट, जर आयडेंटिफायबल असेल तर व्हाउचर रिडम्पशनची डेट. करेक्ट. आता ह्या सगळ्यामध्ये कुठेही फिट होत नाहीये असा जर केस येत असेल तर वेर इट इज नॉट पॉसिबल टू डिटरमाइन द टाइम ऑफ सप्लाय अंडर सबसेक्शन 3, सबसेक्शन 4 और सबसेक्शन 2. सो सबसेक्शन 2, 3, 4 तिन्ही मध्ये आम्हाला डिसाइड करता येत नाहीये. तर इन केस वेअर द पिरियॉडिकल रिटर्न हॅज टू बी फाइल्ड बाय बी द डेट ऑन विच सच रिटर्न इज टू बी फाइल्ड, और इन एनी अदर केस द डेट ऑन विच द टॅक्स इज पेड. आता ह्या केसेस कुठल्या असणार आहेत? तर सिंपल थिंग आहे की आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो या रेसिड्युअल केसचं. अगेन तुमचे इमॅजिनेशन तुम्ही वापरू शकता, पण एक प्रायमरी एक्झाम्पल देतो की जे ह्यामध्ये परफेक्ट फिट होतं. ओके, माझं गव्हर्नमेंटने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलंय. मी एक सप्लायर आहे आणि गव्हर्नमेंटला असं वाटतंय की ओके, मी काहीतरी जीएसटी मध्ये फ्रॉड करतोय. सो गव्हर्नमेंटने माझ्यावरती रेड कंडक्ट केली. तुम्हाला रेड हा शब्द माहिती असेल, त्याला सर्च असं म्हणतात किंवा इन्स्पेक्शन असं म्हणतात इन लिगल टर्म्स. रेड हा शब्द काही लॉ मध्ये नाहीये कुठे, त्याला सर्च असं म्हणतात. ओके. सो माझ्यावरती इन्व्हेस्टिगेशन प्रोसिडिंग सुरू केली, माझ्यावर रेड टाकली गव्हर्नमेंटने. ऍक्च्युली आता माझ्यावर नाही टाकले, दुसरा कोणतरी पकडा. सो एका सप्लायरवर रेड टाकली गव्हर्नमेंटने आणि त्यांना असं अज्युम लक्षात आलं की ओके, ह्याने खूप साऱ्या रिसिट्स ज्या आहेत त्या सप्रेस केल्या आहेत. त्याने खूप साऱ्या रिसिट्स सप्रेस केल्या आहेत. मग त्याने विचारलं की हे कसले पैसे तुला मिळालेत? तर तो माणूस काय म्हणाला की नाही. मग त्याला लक्षात आलं की ओके, याने टॅक्स पे करायचा नव्हता, टॅक्स इव्हेजन करायचं होतं, म्हणून त्याने सप्लाय डिस्क्लोजच केला नव्हता, त्याने फ्रॉड केला, त्याने टॅक्स कलेक्ट करून स्वतःकडेच ठेवून दिला होता, पेच केला नव्हता. आता ह्या केसमध्ये यासाठी तो इनव्हॉइसेस मेंटेन करणार आहे का हो? एक पॉसिबिलिटी आहे की ओके, मी इनव्हॉइस पण इश्यू केली आहेत, पण मी त्याची ती कुठे डिस्क्लोजच केली नाहीये. किंवा आता जर का अशी फ्रॉडची केस असेल तर मी इनव्हॉइस पण इश्यू करणार नाहीये. सो माझ्याकडे इनव्हॉइसेस पण नाहीयेत. सेकंड थिंग, ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडले म्हणजे मी बुक्स मध्ये पण दाखवलं नव्हतं, कारण नाहीतर मग ऑडिट मध्ये सापडलं असतं. ठीक आहे. सो ते कुठेतरी मला कॅश मी नव्हे, त्या सप्लायरने कुठेतरी ट्रंकीमध्ये तांदूळाच्या पोत्यामध्ये वगैरे भरून ठेवलेली होती. सो त्यांनी पेमेंट पण रेकॉर्ड केलेलं नाहीये. ना सप्लायर कोण आहे माहिती आहे, ना फॉरवर्ड चार्ज केस मध्ये, रिव्हर्स चार्ज केस असेल तर सप्लायर कोण आहे माहिती नाहीये, सप्लायरचे इनव्हॉइस पण नाहीये, माझ्या बुक्स मध्ये एंट्रीच नाहीये. सो अशी जर केस असेल तर मला सांगा, मग टाइम ऑफ सप्लाय कसा डिटरमाइन करणार? मग ह्या केसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओके, जर पिरियॉडिकल रिटर्न हॅज टू बी फाइल्ड द डेट ऑन विच सच रिटर्न इज टू बी फाइल्ड. जर पिरियॉडिकल रिटर्न फाईल करायचा असेल तर रिटर्न फायलिंगचे आपण चॅप्टर बघणार आहोत त्याच्यानंतर. सो रिटर्न फायलिंग जर ऍप्लिकेबल असेल तर रिटर्न फाईल जो काही त्या पिरियडचा रिटर्न फाईल करायचा असेल ती ड्यू डेट. फॉर एक्झाम्पल ऑगस्ट महिन्यामध्ये त्या सप्लायर वरती रेड कंडक्ट झाली, त्याच्या प्रिमायसेस मध्ये सगळी कॅश बीच सापडली. सो त्यांना त्या सप्लायवरचा टाइम ऑफ सप्लाय कधी येईल, तर ऑगस्ट मंथचा रिटर्न कधी सबमिट करणार आहे तो माणूस? सप्टेंबरमध्ये. आता मी तुम्हाला सांगू देतो की 20 सप्टेंबर पर्यंत रिटर्न सबमिट करायचा असतो. 20 दिवस तुम्हाला मंथ एंड नंतर मिळतात. सो मग त्या दिवशी ज्या दिवशी ड्यू होईल ना तो रिटर्न, ती डेट. ठीक आहे.
आता तेही नाहीये, म्हणजे मी अनरजिस्टर्डच आहे, मी रजिस्ट्रेशनच घेतलं नाही, मी खूप मोठा ट्रेड करतोय आणि मी रजिस्ट्रेशनच घेतलं नाही, मग मला पिरियॉडिक रिटर्न पण ऍप्लिकेबल नाहीयेत. मग ज्या दिवशी गव्हर्नमेंट माझ्याकडून ते पेमेंट करून घेईल टॅक्स, ती डेट. आता ह्यामध्ये काय लायबिलिटी आणि ऍक्च्युअली टाइम ऑफ सप्लायचा फार मोठा रिलेव्हन्सच राहत नाही, पण गव्हर्नमेंटला कोणी चॅलेंज करू नये म्हणून प्रोव्हिजन घातलेली आहे. कारण उद्या जर तुम्ही म्हटलं की तुम्ही माझ्याकडून टॅक्स पे करून घेतला किंवा तुम्हाला सर्च मध्ये रेड मध्ये ते फाइंडिंग आलं, तर टाइम ऑफ सप्लाय तुम्ही असर्टन करा. नाही, ठीक आहे, आम्ही त्याच्यासाठी प्रोव्हिजन फ्रेम करून ठेवले, ज्या दिवशी आम्ही तुझ्याकडून पे करून घेऊ तीच डेट टाइम ऑफ सप्लाय आहे. आता टाइम ऑफ सप्लाय कशासाठी रिलेव्हंट आहे, तर ज्या दिवशी लायबिलिटी अराईज होईल तो दिवस. आता जर आम्ही त्याच्याकडून त्याच दिवशी टॅक्स पेडच करून घेत असू, तर टाइम ऑफ सप्लाय पण त्याच डेटला ठेवून काही रिलेव्हन्सच राहत नाही ना. त्या दिवशी टॅक्स पेच होतोय, मग ती लायबिलिटी कधी अराईज होती हे काय गरज नाही. पण मग असं कोणी चॅलेंज करू नये की ओके सर्च मध्ये तुम्हाला सापडलं, इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्ही रेड कंडक्ट केली, त्यात तुम्हाला एवढं एवढं सापडलं, टाइम ऑफ सप्लाय असर्टन करून दाखवा. असेल त्या टाइम ऑफ सप्लायला आम्ही टॅक्स पे करू, नाही बाबा आम्ही रेड मध्ये इन्व्हेस्टिगेट केलेली आहे आणि टाइम ऑफ सप्लायच्या कुठच्याच प्रोव्हिजन मध्ये बसत नाही, तर ज्या दिवशी आम्ही तुझ्याकडून तो टॅक्स वसूल करू, ज्या दिवशी तुला टॅक्सचं चलन पे करायला लावू, त्या दिवशी तो टाइम ऑफ सप्लाय अज्युम केला जाईल. सो गव्हर्नमेंटला चॅलेंज करू नये म्हणून प्रोव्हिजन आहे. आपण काय लक्षात ठेवायचं, हे कुठच्याच क्लॉज मध्ये बसत नसेल तर दोन केसेस, जर पिरियॉडिक रिटर्न फाईल करण्याची आवश्यकता असेल तर त्या रिटर्नची ड्यू डेट, जर तेही नसेल तर सगळ्या बाकीच्या केसेसमध्ये ज्या दिवशी टॅक्स पे होईल तीच डेट टाइम ऑफ सप्लाय म्हणून अज्युम केली जाईल. लक्षात येतंय? सो आपण लगेच सबसेक्शन 5 ऑफ सेक्शन 13 पण बघूया, तोही या सिमिलर लाईन्स वरतीच आहे. सो 4, 5, 6 जे आहेत ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला फार अडचण नाही येणार, कारण ते दोन्हीकडे सेम असतात. बघा, where it is not possible to determine the time of supply of services under the provisions of subsection 2, 3 and 4, the time of supply shall be in case where periodic return has to be filed, the date on which such return is to be filed, or in any other case the date on which tax is paid. लक्षात येत आहे? सो दिस इज ऍक्च्युअली द केस, दोन्हीकडे सिमिलर आहे. की त्याचा परत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चार्ट प्रिपेअर करू शकता, की जर 2, 3, 4 च्या अंडर पॉसिबल नाही झालं तर तुम्हाला ज्या दिवशी पिरियॉडिक रिटर्न तुम्ही फाईल कराल ती डेट, किंवा तेही ऍप्लिकेबल नसेल तर ज्या दिवशी टॅक्स पे कराल ती डेट हा तुमचा टाइम ऑफ सप्लाय असेल. लक्षात येतंय? सो सबसेक्शन 5, सबसेक्शन 4 आणि 5 दोन्हीकडे सेम आहेत, इव्हन सबसेक्शन 6 पण सेम आहे. यू विल बी अमेज्ड. ह्याच्यामध्ये मला वाटतं कुणाला काही डाऊट नसेल. मी तुम्हाला एक केस सांगितलेली आहे की तुम्हाला 2, 3, 4 च्या अंडर डिटरमाइनच करता येत नाहीये, मग ज्यावेळी रिटर्न फाईल करायचं असेल त्याची ड्यू डेट, किंवा मग त्या दिवशी तो टॅक्स ऍक्च्युअली पे करा. तर ह्याचं रिलेव्हन्स काय तुम्हाला पटकन असं वाटू शकतं की मग पेड केला तीच डेट टाइम ऑफ सप्लाय धरून ह्याला काय मिळणार आहे. तर मग त्याच्यामध्ये असं आहे की उद्या गव्हर्नमेंटला कोणी चॅलेंज करू नये ऑन लिगल ग्राउंड्स. कोर्टमध्ये असं चॅलेंज करू नये की ओके तुम्ही टाइम ऑफ सप्लाय ठरवा, मग लायबिलिटी डिटरमाइन करा ना. सो म्हणून ही प्रोव्हिजन इन्सर्ट केलेली आहे. ठीक आहे. सो हे बॅकग्राऊंड लॉजिक तुम्हाला मी सांगतो अंडरस्टँडिंग पर्पज साठी, ते एक्झाम मध्ये कुठेही लिहायचं नाही. या चुकून पेपरात लिहून याल, मार्क मिळणार नाहीत. मग पेपरामध्ये एवढंच लिहायचंय की इफ रेसिड्युअल क्लॉज काय आहे, इफ यू आर नॉट रेडी टू और इफ यू आर नॉट एबल टू डिटरमाइन अंडर सबसेक्शन 2, 3, 4, देन सबसेक्शन 5. सबसेक्शन 5 काय सांगतो, इफ पिरियॉडिक रिटर्न इज ऍप्लिकेबल देन डेट ऑफ फाइलिंग ऑफ due date of such periodic return. If it is not applicable, it is not fitted in this case also, then the date on which tax is paid. लक्षात येतंय? So that should be clear in your mind. Now coming to subsection 6. आपण जेव्हा सेक्शन 15 सबसेक्शन 2E बघितला होता, तेव्हा आपण बघितलं होतं की आपण जर लेट पेमेंटसाठी कस्टमर कडून, रेसिपियंट कडून जर काही लेट फीज, पेनल्टीज, इंटरेस्ट कुठच्या ऍक्ट खालच्या नाही, आपण स्वतः चार्ज करतोय. तुम्ही बरेच इनव्हॉइसेस बघा. आता मी कालच एक प्रॅक्टिकली इनव्हॉइस बघितलं होतं, त्या केसमध्ये त्या इनव्हॉइस वरती लिहिलं होतं सप्लायरने की जर तुम्ही विदिन 90 डेज पेमेंट नाही केलं तर तुम्हाला 2% इंटरेस्ट पे करावं लागेल, तर तुम्ही विदिन 90 डेज पेमेंट नाही केलं तुम्हाला 1000 रुपीज फाईन पे करायला लागेल. आता मला सांगा की आम्ही नॉर्मल केसमध्ये जेव्हा फॉरवर्ड चार्जच्या अंडर टाइम ऑफ सप्लाय डिटरमाइन करू तेव्हा आम्ही काय म्हणणार, डेट ऑफ, तर गुड्स असतील तर डेट ऑफ इनव्हॉइस और ड्यू डेट ऑफ इनव्हॉइस, सर्व्हिसेस असतील तर डेट ऑफ पेमेंट और डेट ऑफ इनव्हॉइस, विच एव्हर इज अर्लियर. आता तुम्ही मला सांगा की ह्या केसमध्ये मला इनव्हॉइस इश्यू करताना किंवा पहिलं पेमेंट रिसिव्ह करताना हे माहिती असणार आहे का हो, की असा काहीतरी डिफॉल्ट माझा रेसिपियंट करेल आणि मग त्याच्याकडून मला फाईन पण रिसिव्ह करायला लागेल आणि मग तेही मला माझ्या व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये इन्क्लूड करून घ्यायचं आहे? नाही ना. हा इव्हेंट असा आहे की हा मला ऍट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ट्रान्झॅक्शन माहितीच नसणार आहे. मग त्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स केव्हा ड्यू होईल? त्याच्यात साधी गोष्ट आहे की मुळात जनरली
हा क्लॉज का घातला जातो? तुम्ही पेमेंट डिले केलं असेल तर जनरली क्लॉज असतो, किंवा तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर डिफॉल्ट केला असेल तर आता ह्याच्यासाठी तुम्ही फाईन किंवा पेनल्टी लेव्ही करताय. हे कुठच्याही ऍक्ट खालची पेनल्टी नाहीये, जीएसटी ऍक्ट खालची लेव्ही पेनल्टी इंटरेस्ट असं नाहीये. हे कॉन्ट्रॅक्च्युअल पेनल्टी आहे. त्या कॉन्ट्रॅक्टच्या आम्ही डिटरमाइन केलेली पेनल्टी आहे की जो रेसिपियंट सप्लायरला लायबल आहे पे करायला. अशी जेव्हा केस असेल तेव्हा मला समजा आता इंटरेस्ट मिळालंच नाहीये, त्याच्यावर मी गव्हर्नमेंटला टॅक्स पे करू? इट इज नॉट नॉर्मल ना. अरे मलाच अजून रिकव्हरी नाही झाली टोटल अमाऊंट, त्याच्या आधीच मी गव्हर्नमेंटला टॅक्स कसा पे करू? मग गव्हर्नमेंट म्हणते ठीक आहे, तुम्हाला माहिती नाही ना तुम्हाला कधी मिळणार आहे, ज्यावेळी तुम्हाला ती अमाऊंट मिळेल त्या दिवशी आम्हाला जीएसटी पे करा तेवढ्या अमाऊंट वरचा. सी फॉर एक्झाम्पल, मी एक 10,000 रुपीजचं इनवॉइस इश्यू केलं. ओके, त्याच्यावरती 5% आयजीएसटी चार्ज केलेला होता. सो 500 रुपीज आयजीएसटी लावला. मी कॉन्ट्रॅक्च्युअल टर्म्स मध्ये सांगितलं की ओके रेसिपियंटला की हे बघ रेसिपियंट, जर तू मला विदिन 10 डेज फॉर इझियर टर्म्स नाही पेमेंट केलं तर देन यू हॅव टू पे ₹1,000 ॲज फाईन टू मी. हा फाईन कुठच्याही ऍक्ट खालचा नाहीये, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. हा फाईन मी कॉन्ट्रॅक्च्युअल टर्म्स मधून एस्टॅब्लिश केलेला आहे. आता मी जेव्हा इनव्हॉइस इश्यू केलं तेव्हा मला माहिती असणार आहे का की तो मला 10 दिवसाच्यात पेमेंट करेल किंवा करणार नाही? So time of supply in regards to this 10,000 will be the date of issue of invoice or date of payment, whichever is earlier, that means date of invoice. आता 10 दिवस संपल्यावर मला कळलं की नाही आता मला त्याच्याकडून 1,000 रुपीज फाईन पण घ्यायचा आहे, पण मला बेसिकच 10,000 रुपीज त्याने पे केलेले नाहीयेत, ज्याच्यासाठी त्याला फाईन 1,000 रुपये लावायचा आहे. म्हणजे आता मला त्याच्याकडून 11,000 रुपीज रिसिव्ह करायचे आहेत, ऑफ विच 10,000 वरती मी ऑन द डेट ऑफ इनव्हॉइसच टॅक्स पे केलेला आहे, किंवा डेट ऑफ इनव्हॉइसच टॅक्स लायबिलिटी रेकॉग्नाइज केलेली आहे माझी. मग गव्हर्नमेंट असं म्हणतं की ओके हे 1,000 रुपीजला जे मिळणार आहे ते आता निश्चित नाहीयेत की तुला मिळतील की नाही. कदाचित असं होईल की मला तो डिफ्रॉड करून निघून जाईल, तो रेसिपियंट मला कधीच पेमेंट करणार नाही. मग ह्या केसमध्ये गव्हर्नमेंट असं सांगतं की ओके ऑन दीज 1,000 रुपीज ज्यावेळी तुला ही अमाऊंट रिसिव्ह होईल त्यावेळी त्याच्यावरचा टॅक्स जो आहे तू आम्हाला पे कर. तेच मी या क्लॉज मध्ये सांगितलं किंवा सबसेक्शन मध्ये सांगितलंय. द टाइम ऑफ सप्लाय टू द एक्सटेंट इट रिलेट्स टू अन ऍडिशन इन द व्हॅल्यू of supply by way of interest, late fee or penalty for delayed payment of any consideration shall be the date on which the supplier receives such addition in value. सो व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये ही ऍडिशन आहे 1,000 रुपीजची फाईन मी जो रिकव्हर करणार आहे. सो गव्हर्नमेंट असं नाही म्हणत त्याच्यावर टॅक्स पे करू नको, टॅक्स पे कर, पण जेव्हा तुला ती अमाऊंट मिळेल तेव्हा त्या 1,000 रुपीज वरती 5% जीएसटी म्हणजे अगेन 50 रुपीज तू आम्हाला पे कर. लक्षात येतंय? सो आता इथे आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की जेव्हा अशी कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट आपण एंटर करत असू, प्रॅक्टिकल तुम्हाला आस्पेक्ट सांगतो याचा, तर जर तुम्ही असं काही फाईन किंवा हे एंटर करत असलात देन यू हॅव टू एन्श्युअर दॅट यू मस्ट सी की ओके तुम्हाला 1,000 फाईन प्लस जीएसटी मला पे करायला लागेल त्या फाईन वरचा, so that you will be able to recover 1,050 as a fine, of which 1,000 will be taxable amount, 50,000 will be output GST which you will pay to government. जर तुम्ही नाही म्हटलं तर रेसिपियंट म्हणाल मी 1,000 रुपीज तुम्हाला पे करून टाकतो, तुम्ही त्यातनं 50 रुपीज पे करून टाका. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी असं काही फाईन पेनल्टी मुळे आमच्या व्हॅल्यू मध्ये ऍडिशन होत असेल तर आम्हाला ज्या वेळेला ती अमाऊंट रिसिव्ह होईल त्याच वेळी आम्हाला गव्हर्नमेंटला पे करायचं. कारण बेसिकली फाईन पेनल्टी किंवा इंटरेस्ट जेव्हा आम्ही लेव्ही केलेला आहे फॉर डिलेड पेमेंट, अगेन फॉर डिलेड पेमेंट. आता डिलेड पेमेंट याचा अर्थ काय, तर आम्हाला बेसिक अमाऊंटच मिळाली नाहीये वेळेत तर आम्हाला इंटरेस्ट देणार आहे का आणून रेसिपियंट? हा रेसिपियंट जो आहे याच केसमध्ये तो 10,000 रुपयेच वेळेवर देत नाहीये, तो 1,000 रुपये आधी आणून देऊ शकतो का? नाही देणार ना, ऑब्व्हियस आहे. जर त्यांनी दिलं तर तो 11,000 रुपीजच नंतरच्या डेटला देईल. त्यापैकी 10,000 वर मी ऑलरेडी टॅक्स भरलेला आहे, कारण ज्यावेळी मी इनव्हॉइस इश्यू केला तेव्हाच मी रिकॉग्नाइज केला आहे टाइम ऑफ सप्लाय. म्हणून ही जी ऍडिशनल अमाऊंट आहे ती जेव्हा आम्हाला रिकव्हर होईल सप्लायरला, जेव्हा आम्हाला प्रत्यक्ष आमच्या खिशामध्ये पैसे येतील तेव्हाच गव्हर्नमेंटला त्याच्यावरचा टॅक्स आम्ही द्यायचा आहे. ठीक आहे. सो इट इज लॉजिकल प्रोव्हिजन अँड इट इज इझी टू रिमेंबर. ठीक आहे. हा विषय सगळ्यांना कळलाय नक्की असं मी अज्युम करतो. आता तर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही नक्की विचारालच मला. सो अगेन सर्व्हिसेसच्या केसमध्ये तुम्ही हा सेक्शन बघितला तर ओके आपण सर्व्हिसेसच्या केसमध्ये बघितला होता. गुड्सच्या केसमध्ये हा सेक्शन बघितला तर सेम वर्डिंग आहे, काहीही डिफरन्स नाहीये. सो पुन्हा एकदा तुम्ही बघा. इन केस ऑफ गुड्स time of supply to the extent it relates to addition in the value of supply by way of interest, late fee or penalty for delayed payment of any consideration shall be the date on which the supplier receives such addition in value. लक्षात येतंय?
सो इथे आपण सेक्शन 12 आणि सेक्शन 13 हे दोन्ही सेक्शन जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत. जस्ट ह्या व्हाउचर्स वरती जे इलस्ट्रेशन्स आहेत ती आपण एकदा बघून घेऊया आणि या लेट शेवटचा जो क्लॉज आहे फॉर फाईन इंटरेस्ट पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट याच्यावर इलस्ट्रेशन्स आपल्या बुक्स मध्ये आहेत ती एकदा बघून घेऊया सो दॅट आपल्याला ते पटकन लक्षात येईल. सो राधा ट्रेडर्स सोल्ड गुड्स टू श्याम सेल्स. ओके, सो राधा ट्रेडर्स सोल्ड गुड्स टू श्याम सेल्स. ठीक आहे. ऑन 6th June with the condition that interest at rate of 2% per month will be charged if Sham Sales failed to make payment within 15 days of delivery of the goods. Goods were delivered as also invoice was issued on 6th June. सो आम्ही विदिन टाइम लिमिट इनवॉइस इश्यू केलेला आहे. सो त्याच दिवशी आम्ही त्याच्यावरती टॅक्स पे केलेला असणार आहे बिकॉज डेट ऑफ इनवॉइस और ड्यू डेट ऑफ इनवॉइस 6 जूनला आम्ही इनवॉइस इश्यू केलंय प्रॉपर टायमिंग मध्ये. सो टाइम ऑफ सप्लाय विल बी 6th June. करेक्ट. आता पुढे असं होतं की विदिन 15 डेज पेमेंट येईल की नाही हे आम्हाला 6 जूनला माहिती नसणार आहे. सो श्याम सेल्स पेड द कन्सिडरेशन फॉर द गुड्स ऑन 6 जुलै म्हणजे आफ्टर 15 डेज अलॉंग विथ द ऍप्लिकेबल इंटरेस्ट. आता ह्या केसमध्ये हे 2% इंटरेस्ट जे काही पे होईल त्याची टाइम ऑफ सप्लाय काय असेल ज्या दिवशी तो आम्हाला ऍक्च्युली मिळाला म्हणजे 6th July. लक्षात येत आहे. सो एक्झाम्पलही खूप इझी होतं. आपण ऍक्च्युली एक्सप्लेन करताना एक्झाम्पलच्या बेसिसवरच समजून घेतो त्यामुळे ते तुम्हाला बऱ्यापैकी सोपं जाईल. हा एक त्यांनी समरी चार्ट दिलेला आहे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. सो तो एकदा रीड करून घ्या. तर तुम्हाला लास्ट डे रिव्हिजनसाठी तो ओके वाटला तर मार्क करून घ्या सो दॅट आपल्याला त्याच्यावरून रिव्हिजन लास्ट डे करता येईल. ठीक आहे. सो या ठिकाणी आपला हा जो सगळा क्लॉज आहे इथे अगेन इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस दिलेला आहे हे मार्क करून घ्या. येस, इथे अगेन्स्ट व्हाउचरची केस आहे. सर्व्हिसेसच्या केसमध्ये बेस्ट हॉस्पिटॅलिटी एंटर्स इनटू अग्रीमेंट विथ ड्राईव्ह मार्केटिंग लिमिटेड which ड्राईव्ह मार्केटिंग लिमिटेड मार्केट्स बेस्ट हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस हॉटेल रूम्स and sells coupons or vouchers redeemable for a discount against stay in the hotel. As the supply against which the voucher will be redeemed is identifiable, the time of supply of the voucher will be the date of its date of issue. ठीक आहे. सो आयडेंटिफायबल असेल तर त्या दिवशी व्हाउचर इश्यू कराल तीच डेट येईल. सो अगेन त्यांनी सर्व्हिसेससाठी चार्ट तुम्हाला प्रिपेअर करून दिलाय. येस, दिस इज द एक्सलंट थिंग की तुम्हाला ह्याचा चार्ट जो आहे तो त्यांनी प्रिपेअर करून दिलेला आहे. अगेन इथे बघा सबसेक्शन 4 साठी दोन्हीसाठी कॉमन दिलाय, सबसेक्शन 5 दोन्हीसाठी कॉमन दिलाय, सबसेक्शन 6 जो आहे दोन्हीसाठी कॉमन आहे. लक्षात येते. सो त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत ते ऑब्व्हियसली तुम्ही रीड करणार आहात आणि तुम्हाला इन केस त्याचे आन्सर्स पण तुम्हाला दिलेली आहेत. सो तुम्हाला आन्सर कशी लिहायची हेही ICAI ने दाखवलंय. सो इन केस त्याच्यामध्ये काहीही डाऊट असेल तरी मला विचारा. फॉर पॉसिटी ऑफ टाइम मी हे क्वेश्चन्स तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेत नाहीये पण इफ पॉसिबल इन रिव्हिजन सेशन वी विल ऑल्सो टेक दॅट थिंग. ओके. सो सो तुम्हाला जर पॉसिबल झालं तर तुम्ही एक त्याचा ब्रीफ चार्ट जो आहे तो प्रिपेअर करू शकता. सो वी विल ट्राय. आपण बघूया त्याला इथे पॉसिबल होत आहे का.
आणि पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह की ओके हा चार्ट एकदा बघितला की आमचा सगळा टाइम ऑफ सप्लाय जो आहे तो कव्हर झाला पाहिजे. ओके, सो बेसिकली इथे मी गुड्स म्हणतो. तुला अक्षर थोडं खराब येत आहे पण त्याच्यावर तुम्ही फोकस करू नका. सो आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्ट करायचा थोडा मी प्रयत्न करतोय. थोडं माझं अक्षर खराब येईल पण तुम्ही त्याच्याकडे फोकस ठेवू नका. ॲज युजल तुम्ही आपला जो कंटेंट आहे त्याच्यावरती फोकस करा. सो जर गुड्सच्या केसमध्ये फॉरवर्ड चार्ज ॲप्लिकेबल असेल तर टाइम ऑफ सप्लाय काय केला जाईल किंवा काय म्हटला जाईल तर एकतर झूम करूया, डेट ऑफ इनवॉइस और आपण काय म्हणतो की ड्यू डेट ऑफ इनवॉइस, दॅट मीन्स लास्ट डेट ऑफ इनवॉइस. whichever is earlier. लक्षात येते. सो डेट ऑफ इनवॉइस और ड्यू डेट ऑफ इनवॉइस whichever is earlier. Then in case of reverse charge, in case of goods काय प्रोव्हिजन येणार आहे की तुम्ही जेव्हा रिव्हर्स चार्ज अंडर पे करणार आहात तेव्हा इथे 3 डेट्स असणार आहेत. सो एकतर डेट ऑफ रिसीट ऑफ गुड्स, देन डेट ऑफ पेमेंट. तर इथे पेमेंट म्हटल्यावर परत 2 डेट येणार. एकतर एंट्री ऑफ पेमेंट और डेबिट इन बँक अकाउंट. ठीक आहे. आणि तिसरी डेट काय येते या केसमध्ये, 31st डे फ्रॉम डेट
of document issued by supplier. ठीक आहे. सो हा टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स होता. अगेन व्हाउचर, रेसिड्युअल केसेस आणि ऍडिशनल व्हॅल्यू. तसंच टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेससाठी आपल्याला एक चार्ट मी करून दिलेला आहे. सो तुम्ही तो कंबाईन करून एकच चार्ट त्याचा या पद्धतीने कॉम्प्रिहेन्सिव्ह तयार करू शकता. ह्या स्क्रीनवर तो थोडा इतकं झूम आउट करून लिहिणं थोडं डिफिकल्ट आहे, पण तुम्ही नोटबुकची 2 पेजेस घेऊन हे करू शकता. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला तो इझिली रेकग्नाइज करायला किंवा रिवाइज करायला सोपा जाईल चॅप्टर. सो माय रिक्वेस्ट इज की डू दॅट थिंग. तुम्ही तुमचा चार्ट प्रिपेअर करा, किंवा जर तुम्हाला त्याच्यात फार वेळ घालवायचा नसेल तर हे लेटेस्ट रिकॅपिच्युलेटची जी काही 3 पेजेस दिलेली आहेत इन्स्टिट्यूटने, दे आर मोर दॅन इनफ. सो ही 3 पेजेस तुम्ही रिव्हिजनसाठी परत परत वाचली की तुमचं काम झालंय. त्याच्यामध्ये सगळ्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत आतापर्यंतच्या या 35 पानांच्या, या 3 पेजेसमध्येच कव्हर केलेल्या आहेत. सो नो नीड टू अगेन प्रिपेअर दॅट चार्ट. ही 3 पेजेस तुम्ही रीड आउट केली आणि हे जे मध्ये मध्ये चार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत ते रीड आउट केले की हा चॅप्टर प्रिपेअर होईल. आता तुम्हाला लक्षात की हा चॅप्टर जो आहे तो खूप इझी आहे रिवाइज करायला, रिटेन करायला. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा की हा चॅप्टर जो आहे तो आपल्याला मार्क्स देऊन जातो. या चॅप्टरमुळे आपल्याला पटकन मार्क्स मिळू शकतात, पण आपल्याला बेसिक फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर असल्या पाहिजेत. प्रोव्हिजन मध्ये आपल्याला गडबड होता कामा नाही. अँड दॅट्स वाय वी हॅव स्टडीड द टॅक्स इनव्हॉइस चॅप्टर अर्लियर. सो तुम्हाला इथे सगळे चार्ट्स जे ते करून दिलेले आहेत इन केस ऑफ इश्यू ऑफ. आता हा RCM चा चार्ट आहे. त्याच्यानंतर आय थिंक आपण बेसिकचा पण चार्ट प्रिपेअर केलेला होता. So you can go through that charts so that you will be able to revise that chapter easily. See, हा आपला regular time of supply of goods and services chart होता. So combine that chart so you will be able to revise it faster. Okay, bye.